सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ, पाताळगंगा नदीला महापूर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात सोमवार दुपारनंतर अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने मोठा कहर केला आहे। दुसरबीड व किनगाव राजा सर्कल परिसरातील गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने पाताळगंगा नदीला महापूर आला आहे। यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतातील उभी पिके जलमय झाली आहेत। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। पावसाचा जोर एवढा होता की अनेक नदी नाले ओढ्यांना पूर आला। दरम्यान किनगाव राजा गावाला पाण्याचा वेढा बसला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते व मार्ग बंद पडले आहेत। अचानक आलेल्या या पावसामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांना हाल हवाल विचारण्यासाठी संपर्क तुटला आहे। अद्यापही या भागात पावसाचा जोर कायम आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाणी राजा मापक यंत्र हे पाणी सुद्धा दाखवत नाही, इतकं पाणी पडून शेतकऱ्याच्या याच्यामध्ये आणि शेतकऱ्याचा म्हणजे काय ते समुद्रातलं पाणी थोडं आलेलं आहे। सरकारने याची काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे। शेतकऱ्याचे पाहे नुकसान आहे पाणी, हे पाणी पाहे पाणी पाणी पाहे पाणी पाहे पाणी पाणी काय आहे शेतकऱ्याचा, हे शेतीमधलं नुकसान पाहे। सध्या पाणी चालू आहे हो, हे लाईव्ह दाखवण्यासाठी आम्ही हे करत आहे। पाणी पहा सध्या शेतकऱ्याचा शेतीमधलं पाणी, त्याच्या शेतामध्ये इतकं पाणी असून हे दाखवलं राहिलं पाहे। शेतकरी पाणी पाहे पाणी, सरकार मायबाप जगाचा मायबाप पण पोषणदार म्हणतात ना, हे पहा पाणी सध्या पाणी हे किंगाराच्या सर्कलमध्ये पाणी आहे। पाणी पहा आहे, सरकार मायबाप आहे, सरकार मायबाप हे शेतकऱ्याचं रक्त सांडायला लागलाय खाली। पावसासारखं रक्त आहे। तुम्हाला कर्जमाफी वर याची जर तुम्हाला दक्षता घ्यायची नसेल तर आम्हाला शेतकऱ्याला कर्ज चुकी जर द्यायची नसेल तुम्हाला, त्याच्यासाठी आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। हे पहा हे पाणी झालंय शेतकऱ्याच्या शेतामध्ये। आता आमच्या कपाशीमध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत।